गुलब्या खायला सगळ्यांनी. आम्ही गुलबी खातोय. रात्रीचे 12:15 वाजले. आमचा आधीचा बर्थडे उद्या. या तुम्ही पण बर्थडेला मस्त. म्हणजे बर्थडे तर काही करायचा नाहीये. घरात थोडासा छोटासा केक आणून कापून घेईल. काही मोठा करायचा नाही बर्थडे. ठेवू. नमस्कार करते सगळ्यांना. पिऊ गुलबी खातो का रे? आमचा पिऊ खात नाही. आपण त्याला विचारतो ना, भाऊ गुलबी खाल्ली तर काय होतं? तो सांगतो बघा. तू कसं होतं गुलबी खाल्ली तर कसं होतं? कसं होतं सांग ना. कसं होतं तुला? काय पिऊ? सांग म्हणजे ना. कसं होतं गुलबी काय होतं? हा ग. गुलबी खाल्ली तर म्हणजे सर्दी होते बा. खोकला येतो. गुलबी खायची नाही असं म्हणतो आमचा पिऊ. हुशार झाला आमचा पिऊ. चला भेटू मग उद्या सकाळी. हॅलो नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनल मध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आमचं चाय पाणी सगळं झालंय. सगळं आवरून झालं. मी आता जेवण बनवायला घेते. आणि पिऊ पण रडतोय होता म्हणजे झोपलाय ग. नाही तर आले बाबा. हा का म्हणतो. हा चला मी आता जेवण बनवायला घेते. वटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे मस्त. तुम्हाला दाखवते. इथे बघा मस्त. हे वटाणे टाकले होते शिजायला. बटाटे आणि वटाणे एकत्र टाकले होते शिजायला. आणि कांदा खोबरं हे सगळं चिरून घेतलं मस्त. मी आता तव्यावरती भाजून घेणार. आणि मसाला वाटणार मस्त. मस्त वटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे मी आज. सर मग माझं सगळं चाय पाणी सगळं बाकीचं आवरून झालंय. आता जेवण बनवणार घेते मी. मी पहिला कांदा भाजून घेते मस्त. कांदे टाकते मी भाजायला. हे बघ मस्त असं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून भाजून घ्यायचं मस्त. हे पाणी फेकायचं नाही. भाजीमध्ये टाकायचं हे पाणी मस्त. मी आता याच्यामध्ये काढते. आता मी ना एक कांदे भाजते. तोपर्यंत मी इकडे गॅसवरती ना भात लावून देते. भात करायचंय मला. हे तांदूळ पासून धुवून घेतलं स्वच्छ. 2-3 पाण्याने धुतले बघा. मीठ टाकते थोडं. तेल टाकते थोडं. हे बघा सगळं भाजून झालं मग कांदा बिंदा. मी आता आहे ना मसाला वाटते. त्याला खोबरं वाटते मी. खोबरं बारीक करून घेते. खोबरं असं बारीक केलं ना मग मसाला पटकन बारीक होतो. नाही तर मग आहे ना ते मसाला बारीकच होते. हे बघा लसूण कोथिंबीर टाकते. कांदा भाजलेला मस्त बारीक करून घेते. मसाला वाटून झाला बारीक. आता भाजी बनवून घेते मस्त. तेल टाकते आता भाजी बनवते. वटाणा बटाण्याची भाजी एवढी भारी लागते ना खरंच खूप चव लागते मस्त. वटाणा म्हणा मटकी चवळी जे कडधान्य ना ते एकदम भारी लागतं. आपल्या शरीरासाठी पण चांगलं राहतं कडधान्य. दाबू का? हे बघा आमचा आधीसाठी पानपुऱ्या पडल्या तर त्या दिवशीच्या कच्च्या त्या थोड्या तोडून देते त्याला. हे बघा किती नका फुलला ना एवढ्या तळल्या. एवढ्या एवढ्या पुळ्या तळून दिल्या आधीला मस्त. पण उकडेले मी. चला मी आता भाजी बनवते बघा. तेलामध्ये भाजी बनवते आता. मसाला टाकली गरम मसाला टाकला.
धना पावडर सगळं मिक्स करून घेते मग तिखट जास्त नाही टाकत मी, कारण की पिऊ खातो ना भाजी. थोडस पाणी सोडते. आता गुंतून झाला. आता मी वटाणे आणि बटाटे टाकते. थोडस मिक्स करून घेते. रण्याचे पाणी ना ते सोडते आता, जेवढं लागेल तेवढं. थोडीशी बनवते मी भाजी, जास्त नाही बनवून, कारण मी माझे सासूबाई आहे ना, तिथे माझ्या दिराकडे गेले आहे ना, संध्याकाळी येतील ते आता. बघा ना, एवढीच बनवते भाजी बस. थोडं मीठ टाकते असं. कोथिंबीर टाकते थोडी. मस्त झाली आपली आता भाजी तयार. आता थोडसा गद घेऊ देते फक्त 5 मिनिटं. चला मी आज चपात्या बनवणार नाहीये, मस्त भात आणि भाजी. कारण की पिऊला पण भात आवडतो. आधी तर पाणीपुरी खाऊन गेली, त्याचं पोट भरून जाईल. मग आम्ही 2 जण आहे. मग जसं भूक नाही, आम्ही सकाळी नाश्ता केला होता ना, त्याच्यामुळे नुसती भाजी आणि भात बनवला. मस्त लागते भाजी भात पण एकदम भारी. रोज चपात्या खाऊन कंटाळा येतो ना, कधीतरी भात चपाती खायची मस्त. भात आणि भाजी खायची, एकदम भारी लागते. चला मग भावीनींनो, भेटू नंतर. भाजीला गदक आला का मग लगेच जेवायला बसणार आहे आम्ही. तुम्ही पण या जेवायला मस्त. बटाट्याची भाजी खायला गरम गरम. चला मग भेटू नंतर. हे बघ, तिखट टाकलं थोडं आणि थोडस मीठ टाकते. आधीसाठी रगडा पानपुरी कवडून दिली त्याला. हे बघ, थोडस काळ मीठ टाकते. हे बघ, अशी टाइमपास बनवून दिली खायला. त्या दिवशी पानपुरी बनवली होती ना आम्ही, त्यामुळे पडली होती, त्यामुळे तळून दिली त्याला. आणि बटाटा पण शिजला होता, असं शिजवला होता भाजी बनवण्यासाठी. असं झालं त्याला ना. याच्यामध्ये कांदा आवडत नाही, कोथमीर आवडत नाही, म्हणजे आपल्याला जे जे वस्तू टाकतं ना, चाट मसाला आवडत नाही. फक्त मीठ आणि तिखट आणि काळं मीठ टाकलं फक्त बस. आणि त्या दिवशी पानपुरी बनवली ना, ते गोड पाणी पडलंय ना, त्याच्यामुळे बनवून दिलं त्याला. आता म्हणजे चल बनवून द्या. हे बा, एवढं पुऱ्या मस्त. बघा मस्त हे गोड पाणी पडलं होतं ना, चिंचेचं गोड पाणी, मस्त गोड आंबट. बघा आमचं आज हे पार्सल आलंय, मागवलं होतं ना, ते फ्रीज काचवर ठेवता ना. हे बघा 6 पीस आहे, 6 पीस. हे बघा 6 पीस. 6 पीस आणले मस्त. चला मिस्टर बी घरीच काम करते आज घरीच येते. नमस्कार. चला आता आपली आधीचा बर्थडे आज. आधीचा बर्थडे केक कापूया. या तुम्ही पण केक कापायला आमच्या सोबत. म्हणजे काही मोठा केला नाही आम्ही बर्थडे, छोटासाच केला आहे. घरातल्या घरात केक कापतोय. माझी सासूबाई पण घरी गेले, ते पण गेले. माझ्या दिराच्या घरी गेले ते काही आले नाही. आजी आम्ही 2 जण. चला मग आपण आधी केक कापूया. तुम्हाला केक दाखवते मस्त. एवढं संपूर्ण फोटो बेटा. पिऊ कोणाचा बर्थडे बेटा? भाऊचा. तुला पण लावते का? घे दाखव.
Happy birthday. Happy birthday पिऊ. तुम्ही काय ना तुम्ही कसं पूजा